ओझर येथे ऑल इंडिया संविधान आर्मीची राज्यस्तरीय बैठक दिनांक 15 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाजत गाजत सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मी व महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ संविधान बचाव चळवळीचे प्रणेते कामगार नेते आंदोलन पुरुष जगन भाऊ सोनवणे BALLB यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। तसेच यावेळी संविधान आर्मीचे संविधान रक्षक सैनिक देशभक्त नाशिक जिल्हा कमिटीतर्फे त्यांचे संविधानाची प्रत व तिरंगा ध्वज देऊन फेटा बांधून स्वागत करण्यात आले। संविधान तिरंगा गौरव रॅली वाजत गाजत काढण्यात आली। संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने संविधान आर्मीतर्फे संविधान तिरंगा गौरव रॅली देखील काढण्यात आली होती। संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन देखील यावेळी करण्यात आले। संविधान पूजन, तिरंगा पूजन व संविधान निर्माते यांचे पूजन झाले। विविध विषयांचे व विविध ठराव या बैठकीत पारित करण्यात आले। राष्ट्रगीत सामूहिकरित्या गाऊन कार्यक्रमाचा समापन करण्यात आले। ही बैठक प्रचंड यशस्वी झाली। राज्यस्तरीय बैठक प्रचंड यशस्वी करून राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना भोजनाची व्यवस्था व नियोजन संविधान आर्मी नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक देशभक्त शशिकांत भाऊ शार्दूल यांनी केले। यावेळी राज्यातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व नूतन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले। नाशिक जिल्हा संविधान आर्मी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोकदादा उगले तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध 10 संघटनांचे पदाधिकारी यावेळी बैठकीस उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान आर्मी संविधान रक्षक व मार्गदर्शक कांचनराज जाधव ओझर यांनी केले। यावेळी संविधान आर्मी ओझर शहराध्यक्ष दिवाकर जाधव व बाबा सानप, शिलाताई जाधव, गणेश धोत्रे, पिंटू मोरे, संतोष सोनवणे, शब्बीर खाटिक, जाफर पठाण, अमीन पठाण, भीमाबाई खरात, श्रीधर जाधव, बिपिन जाधव, राजू कोळसे, बैजू थॉमस, साहेबराव जाधव, किशोर जाधव, रुपेश जाधव, प्रशांत अक्कर, परसराम शेलार, संजय शेलार, पद्मताई गांगोडे व सर्व संविधान रक्षक सैनिक महिला वर्ग यांनी बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। सौ पुष्पाताई जगन सोनवणे, नगरसेविका भुसावळ, माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव, महिला आघाडी अध्यक्षा ऑल इंडिया संविधान आर्मी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले। राजकोट, सुरत, गुजरात त्यानंतर दिल्लीमध्ये संविधान आर्मी संपूर्ण देशामध्ये सगळीकडे संविधानमय देशभक्तीमय वातावरण संविधान आर्मीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मित्रांनो, आणि म्हणून या ठिकाणी हे आमचे जे आहेत अनिल भाऊ इथे आलेले आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्व लोक इथून गेल्यानंतर संविधान आर्मीच्या माध्यमातून गाव तिथे शाखा, शहर तिथे शाखा, वार्ड तिथे शाखा आणि संविधान भवन जनसंपर्क कार्यालय अशा पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा। इथून गेल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये विभागीय मेळावे घ्या, तालुका मेळावे घ्या, जिल्हा मेळावे घ्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही संपूर्ण संविधान बचाव चळवळ जी आपण राबवतोय त्याला गतिमान करा, शक्तिशाली करा, प्रबळ करा आणि आपल्या संविधान रक्षक सैनिकांची मोठी ताकद आणि शक्ती या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण करा। मित्रांनो, एवढं या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता फक्त शेवटचं या ठिकाणी सांगतो की संविधान आर्मी ही संविधान बचाव चळवळ आहे, संविधान रक्षक सैनिकांची चळवळ आहे। ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला, महिलांना न्याय दिला, महिलांना मताचा अधिकार दिला, कामगारांना न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला, शेतमजुरांना न्याय दिला, गोरगरिबांना न्याय दिला, बहुजनांना न्याय दिला, 140 कोटी जनतेला न्याय दिला, त्या पद्धतीने तुम्ही देखील ही संविधानवादी दृष्टिकोन ठेवून संविधान बचाव चळवळ गतिमान करा असं या ठिकाणी सांगतो। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी एकदम गगनभेदी घोषणा या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे। आपापल्या जागेवरती सर्वांना विनंती करतो, कार्यक्रमाचा आपण शेवट करतोय राष्ट्रगीताने। त्याच्या